किती सावरावं आणि किती आवरावं, उठल्यापासून ते झोपेपर्यंत बस किचनमध्येच गुंतावं. याला ही भाजी नको तर त्याला ती भाजी नको. भाजी मंडईमध्ये खरेदीला गेल्यापासून ते ताटात पडेपर्यंत बस सगळ्यांच्या आवडीनिवडीच डोळ्यासमोर फिराव्या. नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. कसे आहात सर्वजण? नक्कीच सगळेजण स्वस्थ असणार आहेत, मस्त असणार आहेत आणि थंडीमधील मस्त अशा रेसिपीना एन्जॉय करत असणार आहेत. तर आता सध्या सीझनमध्ये इतक्या साऱ्या हिरव्या गार भाज्या आलेल्या आहेत ना, भाजी मंडईमध्ये गेलं ना कोणती भाजी घेऊ आणि कोणती नको असं होतं. आणि मी तर शॉपिंगच्या बाबतीत म्हणजे साधा फेरफटका जरी मारून आले ना, मग ते कोणतीही गोष्टीची शॉपिंग असो, त्यातल्या त्यात असं म्हणजे भाज्या तर बघितल्या ना, इतकं म्हणजे डोळ्यांना समाधान भेटतं ना, म्हणजे डोळे अगदी रिलॅक्स होऊन जातात ते भाजी मंडईमधील तेवढ्या हिरव्या गार भाज्या पाहून. आणि स्वतः जाऊन स्वतःच्या आवडीच्या भाज्या घेऊन यायच्या, खूप मस्त वाटतं. आणि तुम्ही जे हे कंटेनर पाहत आहात ना, खूप युजफुल आहेत हे कंटेनर. मी हे परवाच मागवलेले आहेत फ्लिपकार्टवरून. मला वाटतं हे 236ला 236ला पडलेले आहेत. म्हणजे मी त्या डिलिव्हरी बॉयला 240 दिलेले होते, 4 रुपये सुट्टे नव्हते त्याच्याकडे. राहू दे म्हणले होते मी त्याला. 236च पडलेली आहे. याची किंमत खूप युजफुल आहेत. हे कंटेनर तुम्ही पाहिलात किती काय काय ठेवू शकते मी एका कंटेनरमध्ये. आणि काही गोष्टींसाठी ना आपण खूप विचार करतो, मध्यमवर्गीय म्हणजे मी त्यातूनच येते म्हणून मी माझं सांगते. इतक्या पैशांसाठी सुद्धा ना आपण खूप जास्त विचार करत बसतो, एवढं मी इन्व्हेस्ट करू का नको म्हणून. पण ना खरंच सांगते, काही गोष्टींमध्ये ना आपल्याला इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. कारण तुम्ही पाहिलं इतकं म्हणजे छान राहतात त्याच्यामध्ये भाज्या. आणि फक्त वरून ना थोडंसं काय म्हणतात म्हणजे पाणी सुटतं ना, म्हणून मी वरून एक पांढरं कापड टाकलेलं आहे त्याच्यावरती, जेणेकरून ते पाणी शोषून घेईल आणि भाज्या जास्त दिवस खराब होणार नाहीत आणि होत देखील नाहीत खराब. तुम्ही पाहतात यामध्येच मी आणखीन एक कंटेनर ठेवून असं पार्टिशन केल्यासारखं केलेलं आहे या डब्याला. आणि म्हणजे असं थोडंसं इन्व्हेस्टमेंट केली ना, किती लाँग लाईफ म्हणजे किती दिवस जाणार आहेत हे कंटेनर तुम्ही विचार करा. आणि किती सुटसुटीत नीटनेटकं, आपला फ्रीज छोटा जरी असला तरी किती सुंदर देखणा दिसतोय पहा. म्हणून मग काहीतरी अशा छोट्या मोठ्या ना इन्व्हेस्ट करणं देखील खूप गरजेचं आहे. कारण खूप छान वाटतं असं नीटनेटकं आपल्याला भेटेल तर. काय दाखवायचं होतं तुला? हाताने काढलंय ना, बघू थांब जरा, हात काढतो बाजूला, दाखव कसं काढतो. काढली ना, कसं काढलं? हो, अशी ट्रिक का? डॉगचं करेक्ट फेस आलंय ना, बघ सर. सेम डॉगचं जे फेस असतं तसं काढलेली आहे हाताने. टीव्हीत बघून काढले मी, कार्टून मध्ये दाखवले होते ते तसं. अभ्यास नाही करायचं तुला? कर चल. नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तुम्ही पाहिलंच आत्ता सगळ्यांना भाज्या वगैरे ठेवून टाकले मी. आणि तुम्ही पाठीमागं पाहतात इतका सारा पसारा झालेला आहे ना. किचन ही एक अशी गोष्ट आहे की जितकं आवराल ना तितकं कमीच आहे. आता स्वयंपाक देखील करायचा आहे. इडली बनवायला ठेवलेली आहे मी. इडली एका साईडला स्टीम होतच आहे. इडलीसोबतच ना मी एक चटणी बनवणार आहे, पण खूप सिंपल चटणी आहे. खूप 2 ते 3च याच्यामध्ये ना बनवून तयार होते, पण एवढी टेस्टी होते ना ती चटणी. आणि इथं ना वैष्णवीचे फ्रेंड्स तशी चटणी घेऊन येतात. आणि इथं एक हॉटेल पण आहे, त्या हॉटेलमध्ये ना ती तशी चटणी देतात. म्हणजे काही जास्त नसतं, पण इतकी टेस्टी लागते ती चटणी आणि खूप जास्त तिखट असते. वैष्णवीला ना ती तशी चटणी खूप जास्त आवडते. त्याची रेसिपी मी अगदी झटपट तुमच्यासोबत शेअर करते. तर हे खोबरं घेते. खोबरं ना ऑलरेडी खिसून ठेवलेलंच आहे मी. हे फक्त 2 चमचे मी खोबरं टाकणार आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या ना, ह्या खूप जास्त तिखट आहेत. 3च हिरव्या मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये. आणि एक मूठभर इतकेच डाळे टाकलेले आहेत. थोडंसं मीठ टाकत आहे मी यामध्ये. आणि थोडंसं पाणी टाकून ना आपण अगदी फाईन याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त टेस्टी बनते ही चटणी. काही वरून देखील आपण याला फोडणी द्यायची नाही. लसूण, कोथिंबीर, चिंच, मीठ, साखर काही टाकायचं नाही. खूप जास्त टेस्टी बनते अशी चटणी. इथं माझं तूप देखील कडून झालेलं होतं, थंड झालेलं होतं. तुम्ही पाहत होता अर्धा kg पण ना जास्त तूप माझं इथं घरी बनवून तयार झालेलं आहे. आणि इडली देखील बनवून तयार झालेल्या होत्या. मग तेच संध्याकाळी जेवणाची तयारी चालू होती. ॲक्च्युली हा इडलीचा प्लॅन माझा सकाळी नाश्त्यासाठीच होता, पण पीठ छान फर्मेंट न झाल्यामुळं ना नाश्त्याचा प्लॅन मला डिनरला बनवावा लागला.
तेच मग संध्याकाळी बनवली होती आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी पनीर बनवायला घेतले होते. पनीर देखील बाहेर आता इतकं भेसळ येत आहे ना, मी व्हिडिओज पाहत आहे खूप म्हणजे कोणतीच गोष्ट अशी प्युअर राहिलेली नाही आहे. आता मग दूध माझ्याकडे 1 लिटरचं पॅकेट एक्स्ट्रा होतं, तर थोडंसं पनीर मग मी घरातच बनवायचं ठरवलं 1 लिटर दुधाचं. आणि थोडंसं विनेगर पाणी मिक्स करून टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही पाहतात खूप छान असं पनीर ना बनवून तयार झालेलं होतं आणि त्याच्यातलं जे पाणी देखील उरलेलं होतं ना, त्यामध्येच मी पीठ मळले. कारण या अगोदर कधी मळायचे नाही मी पीठ त्याच्यामध्ये, म्हणजे ऐकत होते पण कधी एवढं कधी मळले नव्हते त्याच्यामध्ये पीठ. आणि इतक्या छान झाल्या होत्या चपात्या, इतक्या सॉफ्ट, थंड झाल्यानंतर देखील इतक्या छान झाल्या होत्या. तुम्ही जर का कधी पीठ मळून या पाण्यामध्ये चपाती बनवत नसाल ना, एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि नंतर हे पनीर मी थंड असं पाणी टाकून ना धुवून घेते त्याला स्वच्छ, म्हणजे सगळं विनेगरचा फ्लेवर निघून जाईल. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि इथून पुढचे 2-3 व्हिडिओज ना खूप इंटरेस्टिंग येणार आहेत, त्यामुळं मिस अजिबात करू नका. भेटूया पुन्हा एकदा, मग बाय.